नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रतिभा सराफ लिखित हतबलता. चेंबूरहून घाटकोपरला 15 मिनिटात पोचलो. पण असल्फा व्हिलेजच्या झोपडपट्टीत शांताबाईंचं घर शोधण्यात तब्बल 1.5 तास खर्च झाला. पण एका झोपडीच्या बाहेर खाटल्यावर शांताबाई पहुडलेली दिसली आणि सर्व श्रम सार्थकी लागल्यासारखे वाटले. माझ्याबरोबर माझी कामवाली रेखा होती. तिनेच शांताबाईंना ओळखलं. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. बाहेर काहीतरी लगबग जाणवल्यामुळे विमल बाहेर आली. मी अंदाजानंच म्हटलं, विमला? ती आश्चर्यानं चित्कारली, तुम्ही मला ओळखता व्हय? हो, म्हणजे आपण कधी भेटलो नाही, पण शांताबाईंना विमला नावाची मुलगी आहे हे मला माहिती होतं. आणि मला पुढे काही न बोलू देता ती म्हणाली, तुम्ही रजनीबाई. अरे वा, तुम्ही मला ओळखता की? मी हसत म्हटले. विमला आमच्या हास्यात सामील झाली. पटकन आत गेली आणि एक प्लॅस्टिकचा ड्रम आणि एक मोठं चीर गेलेलं छोटं स्टूल घेऊन झोपडीच्या बाहेर आली. आम्हा दोघींना बसा म्हणाली. मी ड्रमचा अंदाज घेत घाबरत घाबरत बसले. पण बऱ्यापैकी जड होता, म्हणजे माझं वजन पेलण्या इतका. आता मात्र आम्ही दोघींनी मोर्चा शांताबाईंच्याकडे वळवला. शांताबाई निश्चित पडून होती. आम्हाला पाहून आनंदित झालेली होती. हाडांचा एक सापळा, ज्यावर एक चादर टाकलेली. हसताना पिवळे दात पाहून कसंसच वाटलं. मग आम्ही दोघी काही बाई बोलत राहिलो त्यांच्याशी. तुमच्या पोळ्यांची आठवण येते काकू? हा ना, आता एक बाई करतात पोळा वहिनींकडं, पण रोजच वहिनी म्हणतात काकूंसारख्या पोळ्या नाही झाल्या म्हणून. माझ्या बोलण्याला रेखानं पुस्ती जोडली. अहो आई, तुमच्याविषयी किती भरभरून बोलायची हो. बोलता बोलता विमलचे डोळे भरून आले. मी उठले, तिचे खांदे थोपटले. ती पुढं बोलायला लागली. अहो, तुमच्या घराविषयी लय प्रेम आहे आईला. अजून बी तिला वाटतं किती बरी होणार, तुमच्याकडं कामाला येणार. एवढं बोलून विमल हुंदके द्यायला लागली. आम्हालाही थोडं भरूनच आलं, तरी अश्रूंना रोखत मी शांताबाईंना म्हटलं, शांताबाई, तुम्ही नक्की बऱ्या होणार. अहो, श्वेता किती आठवण काढते तुमची. तिच्यासाठी तरी तुम्हाला बरं व्हावंच लागेल. शांताबाई फक्त ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलताना दिसले. अर्धांग वायूमुळे तिचं अर्ध अंग लुळं पडलं होतं. वाचा पूर्ण गेली होती आणि ती पूर्णपणे अंथरुणाला खेळली होती. आम्ही तिच्याशी बोलत असताना तिची सून रखमा आली. आमच्याकडे विचित्र नजरेनं बघून कसनुसं हसली आणि झोपडीत शिरली. 5 मिनिटात आमच्या दोघींसाठी डागाळलेल्या टिचक्या कपातनं तिने काळसरसा चहा आणला. झोपडीबाहेर नाला वाहत होता. समोरच्या झोपडीतून निळसर उग्रवासाचा धूर बाहेर पडत होता. बाजूला चिकटपट्ट्यांचा गोळ्यांचा बॉल घेऊन चड्डी सावरत एक मुलगा खेळत होता. कोणत्या तरी भाषेत स्वतःशी जोरजोरात बोलत होता. असंख्य माश्या आसपास घोंगावत होत्या. शांताबाईंचा फक्त चेहरा उघडा होता, बाकी अंग झाकलेलं होतं. तेवढ्या चेहऱ्यावर कमीत कमी 10 माश्या तरी उडबस करत होत्या. हातातल्या चहाकडे एकदा आणि शांताबाईकडे एकदा बघत मी चहाचे घोट रिचवले, कुठलीही माशी त्यात पडू न देता. आता मात्र निघायला हवं असं रेखानं सुचवलं. एका पाकिटात घालून मी काही पैसे आणले होते, ते त्यांना कसे द्यायचे या विवंचनेत होते मी. त्यांची सून आणि मुलगी दोघी समोर उभ्या होत्या. इतक्यात पाणी आलं असं सांगत एक काष्टा नेसलेली बाई लंगडत आली आणि गेली. ते ऐकून शांताबाईंची सून झोपडीत गेली आणि एक हंडा कमरेवर आणि दुसरा डोक्यावर घेऊन क्षणार्धात तिथनं गायब झाली. ही संधी साधून मी पटकन ते पाकिट मुलीच्या हातात दिलं. तिने कशाला, नाही नाही, नको नको,
असं काहीही न म्हणता ते हातात घेतलं आणि चक्क पोलक्यात सरकवलं. किती असहाय्य करते ना गरिबी माणसाला. शांताबाई हे सगळं बघत होत्या. मी खाली वाकून शांताबाईंच्या डोक्यावरनं हात फिरवला तेव्हा किंचित दात विचकत, गाल हलवत त्यांनी काही बोलायचा निष्फळ प्रयत्न केला आणि त्यांच्या डोळ्यातनं 2 अश्रू ओघळले. त्यांनी दोन्ही डोळे गच्च मिटले, पुन्हा उघडले. त्यांचं शरीर थरथरल्यासारखं वाटलं. छातीच्या जागी थोडी हालचाल जाणवली. मी प्रेमभरानं त्यांच्या डोक्यावरनं परत हात फिरवला आणि म्हटले, काकू तुम्ही नक्की बऱ्या व्हाल, मी तुमची वाट पाहतीये. मग मी मागे वळले. माझ्या मागोमाग रेखा चालायला लागली. निघतो विमलाबाई, असं काहीसं बोलत आम्ही रस्त्याला लागलो. काकूंच्या डोळ्यांची भाषा फक्त मला कळली होती. त्या माझी माफी मागत होत्या आणि मी त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवून त्यांना माफ केल्याची ग्वाही देत होते. शांताबाई आणि मी एकाच दिवशी या माझ्या सासरच्या घरी दाखल झालो. म्हणजे सून म्हणून मी घरात आले आणि त्याच दिवशी सासूबाईंनी त्यांनाही घरकामाला ठेवून घेतलं. काकू गरगरीत गोल पोळ्या बनवायच्या, भाजी कापून द्यायच्या. त्या स्वयंपाकघरात असताना बाजूच्या गॅसच्या शेगडीवर माझी भाजी फोडणीला टाकून व्हायची. कुकरसुद्धा तयार करून द्यायचे. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त विमल आणि विमलच असायची. मीच कधीतरी टोकल्यावर मुलाविषयी किंवा सुनेविषयी एखादं वाक्य बोलायच्या. खूप प्रेमपूर्वक आम्हा दोघांकडे त्या बघायच्या आणि म्हणायच्या, ह्या जोडीला कधी दृष्ट न लागो. कधीतरी पोळ्या झाल्यावर तव्यावर मीठ मोहरी टाकून माझी दृष्टसुद्धा काढायच्या. काही महिन्यातच मला दिवस गेले. घरातल्या माणसांपेक्षा शांताबाई जास्त खुश झाल्या. 9 महिन्यात त्यांनी भाजी करण्याचा आणि कुकर लावण्याचा ताबा स्वतःहून हातात घेतला. मला स्वयंपाकघरातल्या कुठल्याही वासाने त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे त्या वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या पद्धतीनं करायच्या. कधी तुपातला शिरा, कधी आळूच्या वड्या, कधी भरलेली कारली, तर कधी शेंगदाण्याची चटणी इत्यादी पदार्थ बनवून मला आग्रहानं खाऊ घालायच्या. त्या म्हणायच्या, खात राहा, सतत खात राहा, म्हणजे मूल वाढत नाही. आपण खाल्लं नाही ना तर मुलाचा आकार वाढतो. छोटं मूल असलं तर सुटका सोपी होऊन जाते. सासूबाई सकाळी 8 ते रात्री 8 नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर असायच्या. त्यामुळे त्यांनीही शांताबाईंचा पगार वाढवून दिला. यथावकाश मी सुखरूप बाळंत झाले. महिनाभर आईकडे राहिले. एकदा सासूबाईंबरोबर हट्ट करून त्या मला बघायला माझ्या माहेरी आल्या होत्या. सासूबाई श्वेताच्या मॉलिशसाठी बाई शोधत होत्या, पण मीच सासूबाईंना सुचवलं की शांताबाईच श्वेताला आंघोळ घालतील. सासूबाईंना फारसं रुचलं नाही, कारण त्यांच्या मुलीला आणि सुनेला मुलबाळ नव्हतं आणि तसंही त्यांनी कोणाकडे बाळाच्या आंघोळीचं काम केलेलं नव्हतं. पण माझ्या हट्टामुळे त्यांनी नाईलाजानं होकार दिला. 1-2 महिने नाही, तब्बल वर्षभर शांताबाईंनी श्वेताला प्रेमानं मॉलिश करून आंघोळ घातली. शांताबाईंच्या हातची चव मी अनुभवली होती. त्यामुळे अधूनमधून स्वयंपाकघरात काम करताना मी त्यांना विचारायचे, काय काकू, आज डब्यात काय आणलंय? आज वय कारल्याची मसाला भाजी आहे. चला चला डबा उघडा, मला आता खायची आहे. त्या डबा उघडायच्या. त्या भाजीची चव नंतर, पण बाह्यरूपच मला फार भावायचं. त्या क्षणी भूक जागृत व्हायची आणि मी चक्क भाजी संपवून टाकायचे. मग आमच्या घरची भाजी किंवा लोणचं मी त्यांच्या डब्यात टाकून द्यायची. आज मात्र त्या असल्या झोपडीत शिजलेली भाजी मी कित्येकदा कशी चाटून पुसून खाल्ली हे आठवून कसंसं झालं. एकदा आम्ही शांताबाईंना दिलेल्या 2 उरलेल्या शिळ्या पोळ्या बांधलेला कागद विसरून गेल्या. खरं तर कागद कसला हे पाहण्यासाठी मी सहज उघडून बघितला, तर 2 शिळ्या पोळ्यांच्या आत आमच्या घरच्याच 3 ताज्या पोळ्या होत्या. मी आश्चर्यचकित झाले. म्हणजे शांताबाईंना काही दिलं तर त्या शिळ्या पदार्थांबरोबर ताजं अन्नसुद्धा बेमालूमपणे घेऊन जायच्या. आता मात्र मी अधूनमधून त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागले आणि एक दिवशी अख्ख्या बासमती तांदळाचा डबा मला अचानक अर्धा संपलेला आढळला.
आता मात्र माझा संशय खरा का खोटा कळेना, पण 2 दिवसानंतरची गोष्ट. "काय काकू, काय आणलं डब्यात?" मी मिक्सरवर चटणी वाटत विचारलं. "आज मसाले भात आहे." "माझ्यासाठी पण आणलाय का?" "अहो घ्या की, मी भाकरी पण आणली." "आज विमलच्या मैत्रिणींसाठी बनवला. थोडा उरला होता, घेऊन आले." "चालेल, मी खाते की थोडासा." काकूंनी डबा उघडला. बासमती तांदूळ आणि मसाला यांच्या सुवासानं स्वयंपाकघर दरवळलं. "काय मसाला आहे हो काकू?" "अहो साधाच आहे. आपलं कांदा खोबरं घरीच बनवलाय." "मला पण द्या ना बनवून उद्या." मी खाता खाता बोलले. "आणि तांदूळ कसला अप्रतिम आहे. लाँग लाँग ग्रेन." मी तंद्रीत बोलून गेले तर काकूंनी विचारलं, "अहो म्हणजे काय?" "अहो म्हणजे किती लांब लांब तांदळाचा दाणा आहे." असं म्हणत मी अजून एक बकाणा भरला. काकू काहीच बोलल्या नाहीत. 4 घास पोटात गेल्यावर मला माझ्या घरातले तांदूळ कमी झालेत हे आठवलं. आणि हे तर आमचेच तांदूळ हे सुद्धा लक्षात आलं. बहुधा माझ्या लक्षात काय आलं हे शांताबाईंच्याही लक्षात आलं आणि त्या पटकन म्हणाल्या, आमच्या शेजारच्या वाण्याकडनं घेतले. मस्त आहेत ना?" "हो, किती रुपये किलो काकू?" मी त्यांचा डबा बंद करता करता विचारलं. 10 रुपये किलो." त्या अडखळतच म्हणाल्या. मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, "मला 2 किलो तांदूळ आणून द्याल?" "देईन की." असं म्हणत त्या दिवशी त्या तिथनं सटकल्या. 2-3 दिवस मी तांदळाबद्दल मुद्दाम विचारत राहिले आणि त्यांच्या हातात 20 रुपये देत म्हटलं, "काकू, उद्या नक्की घेऊन या हां, आणि मला तसलाच मसाले भात आमच्या घरी बनवून द्या." दुसऱ्या दिवशी शांताबाई आल्या. चक्क त्यांच्या हातात एक तांदळाची पिशवी होती. त्यांनी मला मसाले भात बनवून दिला, पण तो भात बनल्यावर हा तो तांदूळ नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याही "नाही जमलं बरं का नीट," असं म्हणत त्या दिवशी चेहरा पाडून निघून गेल्या. त्या काळात बासमती साधारण 60 ते 80 रुपये किलोच्या आसपास होता. मला त्यांनी चोरी केली यापेक्षा त्यांना त्यांची परिस्थिती चोरी करायला कशी भाग पाडते याबद्दल जास्त वाईट वाटत होतं. स्वतःच्या मुलीच्या मैत्रिणींसाठी खरंच त्यांना वाटलं असेल की लांब लांब तांदळाचा मसाले भात करून द्यावा. शांताबाई त्यानंतरही 2 वर्ष माझ्या घरात टिकून होत्या. ज्या माणसाला ज्याची गरज आहे त्याला ते घेऊ द्यावं, आपल्याला काय कमी आहे, या माझ्या सासूबाईंच्या भावनेला मी सुद्धा मनोमन समजून घेतलं. त्यांच्या छोट्या छोट्या चोऱ्यांकडे कानाडोळा करायला लागले. शांताबाईंविषयी कणव नाही पण ओतप्रोत प्रेम माझ्या मनात भरलेलं होतं. एक दिवशी संध्याकाळी एका पार्टीला जाण्यासाठी आम्ही उभयता निघालो तर सासूबाई म्हणाल्या, "इतक्या छान साडीवर खोट्या बांगड्या शोभून दिसत नाहीत ग. त्या वेलीच्या बांगड्या घाल ना." वेलीच्या बांगड्या सासूबाईंनी हैदराबादवरनं त्यांच्या भावाच्या सोनाराकडनं खास माझ्यासाठी घडवून घेतल्या होत्या. 2.5-3 तोळे सोनं घालून रात्री अपरात्री परतताना मला भीती वाटायची, म्हणून सहसा मी खऱ्या सोन्याचे दागिने घालून बाहेर पडत नसे. पण सासूबाईंच्या आग्रहाखातर मी कपाट उघडलं आणि पाहिलं तर नेहमीच्या बांगड्यांच्या डब्यात वेलीच्या बांगड्या नव्हत्या. मग खाली वर खूप शोधलं. नंतर सासूबाईंना म्हणाले, "अहो मिळत नाही आहेत बांगड्या, उद्या शोधते." त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. मीही अस्वस्थ झाले. पार्टीचा मूडच खराब झाला. घरी आल्यावर मी आणि सतीश त्या बांगड्या शोधत राहिलो. दुसऱ्या दिवशी श्वेताला सांभाळण्यासाठी माझी आई आली. तिला मी माझ्या बांगड्यांविषयी सांगितलं तर तिने 2 तास खर्चून घरादारातली 4ही कपाटं सगळं धुंडाळलं, पण तिलाही बांगड्या काही सापडल्या नाहीत. बांगड्या नेमक्या गेल्या कुठे काही कळेना, पण त्या घरातनं नक्कीच हरवल्या होत्या. त्याच स्थितीत 8 दिवस गेले. एकदा असंच शांताबाई शांतपणे पोळ्या लाटत होत्या आणि मी बाजूला मायक्रोवेव्हमध्ये श्वेतासाठी दूध गरम करत होते. मी शांताबाईंना विचारलं, "काय काकू, आज गप्प गप्प का?" "नाही हो, काय नाही." "काय नाही कसं म्हणताय? अहो श्वेता 2दा स्वयंपाकघरात आली, काकू काकू म्हणाली. तुम्ही तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. कुठल्या विचारात आहात काकू?" "नाही काय नाही हो, माझं लक्ष नसन." असं म्हणत करपलेली पोळी त्यांनी पोळ्यांच्या डब्यात टाकली. "अहो काय काकू, किती पोळी करपवली?" "अरे बापरं,
असं म्हणत त्यांनी ती एका कागदावर ठेवली आणि म्हणाल्या, अहो कामाचा भार आहे ना, जाऊ दे, ती करपलेली मी घेऊन जाते. हो घेऊन जा, पण काय झालंय का घरी मला सांगा. नाही हो, खरंच काय नाही. आणि विमल? मी जणू त्यांच्या दुखऱ्या नसेवरच हात ठेवला. खोल आवाजात त्या म्हणाल्या, अहो विमलची तब्येतच ठीक नाही बघा. का काय झालंय? तिला झालाय टीबी. काय सांगताय? मी चित्कारले. कधीही न पाहिलेल्या शांताबाईंच्या रोजच्या बोलण्यातनंच डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या विमलच्या प्रतिमेबद्दल मला सुद्धा सहानुभूती वाटली. पार उतरली हो पोर, शांताबाई कळवळून म्हणाले. मूल होत नाही म्हणून 4 वर्ष संसार करून नवऱ्यानं टाकलेली विमल, जिच्यात शांताबाईंचा सगळा जीव अडकलेला होता. आणि स्वाभाविक आहे, शेवटी आईच. मी म्हणाले, काकू काळजी करू नका, तो काही असाध्य रोग नाही आहे. तो नक्की बरा होतो, फक्त योग्य इलाज करण्याची गरज आहे. हा ना, काकू अस्पष्टपणे पुटपुटले. काकू पैशाची काळजी करू नका, मी देईन ना तुम्हाला. आणि हो, त्या पैशाचा मोबदला म्हणून मला रोज चमचमीत करून खाऊ घालायची जबाबदारी मात्र तुमची राहील. मी हसत हसत म्हणाले. खरं तर त्यांचा ताण कमी करावा असं आतून वाटत होतं. बघा ना हो, कशी होती पोर आणि कशी झाली, असं म्हणत त्या स्वयंपाकघरात फतकल मांडून जमिनीवरच बसल्या. मी त्यांच्या डोळ्यांकडे बघितलं. बहुधा खूप वेळ त्या रडत असाव्यात. डोळे लालबुंद झाले होते. दुधाचा कप ओट्यावर तसाच ठेवला. मी त्यांच्या बाजूला बसले आणि म्हणाले, हे बघा काकू, काही होणार नाही आहे तिला. मी पैसे देते. तिला चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या आज. मी घरात गेले, पर्समधनं पैसे काढले. सरळ त्यांची मूठ उघडली, त्यांच्या हातात पैसे कोंबले. त्या तिथून जाण्यासाठी उठल्या. मी म्हणाले, काकू, अहो तुम्ही इतक्या प्रेमानं श्वेताला वाढवलं, मला खाऊ पिऊ घातलं. माझ्या मनात तुमच्याविषयी खूप कृतज्ञता आहे. शेवटी आपली पुण्याई आपल्या मुलाबाळांना मिळतेच ना. तर त्या खाली मान घालून म्हणाल्या, आणि आपली पापसुद्धा आपल्या मुलाबाळांना भोगावीच लागतात ना. मी डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघितलं तर त्या काहीतरी पुटपुटत माझ्या घराबाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी दूधवाल्याला पैसे देण्यासाठी कपाटाचा खण उघडला आणि काय आश्चर्य, बांगड्या अगदी हाताला लागल्या त्या पडतील अशा समोर पडलेल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं. मी आईला फोन केला आणि आनंदानं बांगड्या कशा कपाटात समोरच पडल्या आहेत असं सांगितलं. आणि मग सासूबाईंनाही ही आनंदाची बातमी देऊया म्हणून त्यांच्या खोलीत गेले. मला बघताच त्या थोड्याशा त्रासिकपणे म्हणाल्या, तू आईला फोनवर जोराजोरात सांगताना मला इथे ऐकू आलंय. बांगड्या मिळाल्या ना, बरं झालं. काकूंनी नेल्या होत्या, मी तुला आधीच सांगितलं होतं, आठवत आहे ना. आणि बघ आता त्यांनीच आणून परत ठेवल्या असणार. हे मात्र तू लक्षात घेतलंस तर बरं. अगदी माहेरून येताना बहिणीला करवली म्हणून आणतात तसं त्यांना वागवतेस, पण त्या मात्र. सासूबाई पुढे काही बोलत होत्या, पण ते शब्द मेंदूपर्यंत पोचले तरी हृदयापर्यंत जाऊन न देण्याची खबरदारी घेत मी माझ्या बेडरूमकडे वळाले. कालचा संवाद आणि आज आंघोळीवरून बाथरूममध्ये आल्यावर माझ्या रूमच्या बाहेर पडणाऱ्या शांताबाई मला आठवल्या. त्यानंतर मात्र विमलला बरं नाही असं कुठल्या तरी रखमाबाईंच्याकडनं त्यांनी निरोप पाठवला आणि त्यानंतर 2-3 महिने झाले आमच्या घरात त्यांचा प्रवेशच नव्हता. अचानक त्याच रखमानं येऊन निरोप दिला, अहो शांताबाईचं अर्धा अंग लुळं पडलंय बरं का. काय? केव्हापासनं? मी हादरून विचारलं. काय 3-1 महिने झाले असतील बघा. थोडासा विचार करत ती बोलली. त्याच बाईला काकूंचा पत्ता विचारला. तिला नीटसा पत्ता देता आला नाही, तरीही त्याच दिवशी घरातल्या कामवालीबरोबर मी त्या अर्धवट पत्त्याच्या आधारे शांताबाईंच्या घराचा शोध घ्यायचं ठरवलं. आम्ही भेटून आल्याच्या दुसऱ्या दिवशी शांताबाई हे जग सोडून गेल्याचा निरोप त्या रखमाबाईंनीच येऊन मला दिला. जणू काही माझ्या भेटीसाठी काकूंनी तग धरला होता. मी मनात म्हटलं, काकू तुम्ही चोर नव्हतात, तुम्ही फक्त परिस्थितीपुढे हतबल होता इतकंच. श्रोते हो, ही होती प्रतिभा सराफ यांची कथा
हतबलता. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.